चला, वेलकम ऑल ऑफ यू टू द मेंटरशिप बॅच. ओके, तर आज उद्यापासून आपली मेंटरशिप बॅच लॉन्च होत आहे. आजची 14 तारीख आहे, बरोबर. तर हा जो व्हिडिओ आहे हा जनरलाइज्ड आहे. मेंटरशिप काय आहे, त्याच्यात काय काय कवर करून घेण्यात येत आहे, त्याचे काय शेड्यूल आहे, त्याचा काय पॅटर्न आहे, मग रोज काय मिळणार आहे, वीकली कशी टेस्ट होणार आहे वगैरे वगैरे, मग गृहिणींसाठी काय आहे, पार्ट टाईमवाल्यांसाठी काय आहे, हे सगळे तुमचे क्वेश्चन्स, रेफरन्स बुक काय आहे वगैरे वगैरे. ठीक आहे, हे सगळ्या तुमच्या क्वेश्चन्सला आपण टॅकल केलेलं आहे. पण तरीही हा जो व्हिडिओ आहे हा स्पेशली आपल्या पोरांसाठी आहे, म्हणजे जे आता मेंटरशिपमध्ये आलेले आहे. ओके, ज्यांना सिरियसली उद्यापासनं, म्हणजे आजची 14 आहे तर 15 तारखेपासनं त्यांना सिरियसली टार्गेट्स कंप्लीट करायचे आहे आणि एक्झाम 16 जूनची काढायची आहे. ओके, म्हणजे 90 दिवसाचं जे आपलं प्लॅनिंग आहे त्याच्यापैकी 90च्या 90 पैकी पहिल्या दिवशी आपल्यासोबत असणाऱ्या मुलांसाठी आपण हे लेक्चर शूट करतो आहे. तर हे लेक्चर तुम्हाला बघणं याच्यासाठी मॅन्डेटरी आहे, कारण याच्यामध्ये स्टेप बाय स्टेप ही बॅच कशी फॉलो होणार आहे, तुम्हाला काय काय करणं अपेक्षित आहे आणि कशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे किंवा आपल्याला काय काय मिळणार आहे याच्यामध्ये, याच्यासाठी हे क्लॅरिटीसाठी तुम्हाला हा लेक्चर पहिले बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला तर सगळ्यात पहिले एक मी तुम्हाला सांगते की आपण अशा प्रकारचं एक कॅलेंडर बनवून घेतलेलं आहे 90 दिवसांचं. कशासाठी बनवलं आहे आपण हे कॅलेंडर? सो दॅट आपल्याला पुढे पुढे गेल्यानंतर, म्हणजे 90 दिवसाचं गेल्यानंतर एक आपल्याला आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो त्या अभ्यासिकेच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी लावता आलं पाहिजे. ठीक आहे, जितकं आपलं गोल आपल्या डोळ्यासमोर असेल तितकं जास्त क्लॅरिटीनी आणि याच्यामध्ये आपण फोकसनी, प्रॉडक्टिव्हिटीनी आपण अभ्यास करू शकू त्याच्यासाठी. ठीक आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले तर अशा प्रकारचं एक कॅलेंडर मिळणार आहे जे की 15 मार्चपासनं स्टार्ट होत आहे. जो आपला पहिला दिवस असेल त्याच्यामध्ये हे सगळे टार्गेट्स तुम्हाला देण्यात आले. आता हे इथे लिहिलेले जे टार्गेट्स आहे तर याच्यामध्ये पहा कसं आहे की जसं सायन्स आहे, करंट आहे, मॅथ्स, रिझनिंग आहे, 2 GSचे सब्जेक्ट्स आहे, त्याच्यामध्ये PYQ सॉल्विंग आहे आणि टायपिंगवाल्यांना आपण टायपिंगचा आपण स्लॉट दिलेला आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे. बघा, तर कसं आहे की जर हे कॅलेंडर तुमच्यासमोर मार्चचं पहिले चिपकवून द्यायचं, तुम्ही बसलेले आहे, तुम्ही तुमच्या चायन्सच्या स्लॉटमध्ये जर सायन्स कंप्लीट केलं, सायन्सचं जर लेक्चर तुम्ही कंप्लीट केलं तर काय करायचं तिथे तुमच्या लायब्ररीमध्ये की या सायन्सच्या याच्यावरती तुम्ही काय करायचं तर टिक करायचं. चला, सायन्स डन. ठीक आहे, मग त्याच्यानंतर करंटचं स्लॉट तुम्ही नाही करू शकले. ओके, मग तुम्ही मॅथ्सचं केलं, GS1चं केलं. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला ते कॅलेंडर काय करायचं आहे, पूर्णतः फिल करायचं आहे. मग आता तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर संडे टेस्ट सांगितली होती, बरोबर, पण आपला प्रोजेक्ट हा कोणत्या डेटपासून स्टार्ट झाला? 15 मार्चपासनं. 15 मार्च ते 15 एप्रिल आणि 15 एप्रिल ते 15 मे आणि 15 मे ते 15 जून. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याजवळ 90 दिवस आहे की नाही हे. त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागलं की हा जो संडे आहे आणि जमतेम आपण स्टार्ट केलेला आहे 2च दिवस, तर त्याच्यामुळे आणि पहिले तर लोकांना कळायला, ते एवढी मोठी प्रॅक्टिस व्हायला, त्याच्यामध्ये सेट व्हायला त्या पॅटर्नमध्ये वेळ लागतो आणि लगेच संडे पण आले, त्याच्यावर काय टेस्ट होणार आहे. ठीक आहे, सो आपण फक्त हा संडे स्किप केलेला आहे. संपूर्ण कॅलेंडरमध्ये फक्त पहिला हा संडे स्किप आहे, त्याच्यामुळे टेस्ट ही तुमची 24 तारखेला होणार. ठीक आहे, मग या कॅलेंडरवरच तुम्हाला काय करायचं आहे, या कॅलेंडरवर पहा, याच कॅलेंडरवर तुम्हाला काय करायचं आहे, जेव्हा तुमची 24 तारखेला 10व्या दिवशी फर्स्ट टाईम, आता कारण आपण हे पकडले आहे म्हणून, हा संडे पकडला आहे म्हणून, जेव्हा तुमची टेस्ट राहील तर तुम्ही टेस्ट अटेम्प्ट केली का त्या दिवशी? येस. मग ॲनालिसिस तुम्ही केलं का? येस. आणि तुमचे जे मार्क्स आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. कितीही मार्क्स असो, समजा 100 पैकी तुम्हाला लेट्स गेट सपोज समजा फक्त तुम्हाला 50च मार्क्स मिळाले. ठीक आहे, तर ते तुम्हाला लिहायचे आहे. ठीक, मग त्याच्यानंतर परत अजून ते सेम टार्गेट. आता मॅडम हेच सेम टार्गेट राहतील का? नाही, तुम्हाला हा फक्त मी फॉर्मॅट समजून सांगते आहे. ठीक आहे, की डेली काय सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचे आहे, मग डेली तेच का घ्यायचे आहे, मग त्याच्यानंतर GSचे कुठले सब्जेक्ट येतील, कसे कसे कंप्लीट होईल, तुमचं रिव्हिजनचं शेड्यूल काय राहील, हे तुम्हाला रोज आदल्या रात्री 9ला हे उद्याचं कळणार आहे. ठीक आहे, सो आत्ताच तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी कळणार नाही आहे, कारण जर आताच तुम्हाला सांगून दिलं तर परत तुम्हाला टेन्शन येईल, बापरे इतकं मोठं करायचं आहे. त्याच्यापेक्षा आज रात्री 9ला तुम्हाला टार्गेट आलेलं राहील, ते एक्सप्लेन केलं गेलेलं राहील. उद्या तुम्हाला दिवसभर ते परफॉर्म करायचं आहे. 9 वाजता रात्री दुसऱ्या दिवशीच्या 9ला तुम्हाला लाईव्ह यायचं आहे, फॉलोअप द्यायचा आहे, तुमचे डाऊट्स विचारायचे आहे.
ठीक आहे, एक चांगल्या प्रकारे. आणि मग त्याच्यानंतर एव्हरी संडेला ह्या पूर्ण वीकचं जेही टार्गेट राहते त्याच्यावरती टेस्ट द्यायची आहे. मग परत इथे झाल्यानंतर हे सगळे टार्गेट ह्या वीकचे तुम्ही कंप्लीट केले, ही पण टेस्ट दिली का, ॲनालिसिस तुम्ही लेक्चर. हां, खूप पोरांचे डाऊट्स आहे, सिली डाऊट्स आहे की टेस्ट मॅडम तुम्ही जी घेणार आहे वीकली जी टेस्ट त्याचे ॲनालिसिस मिळेल का. ऑफकोर्स, मग टेस्ट घेण्यात मिनिंग काय आहे, मग गायडन्स मेंटरशिप याला मिनिंग काय आहे. जर फक्त टेस्टच एक PDF पाठवून दिली झालं असं होणार आहे का. ऑफकोर्स नाही. तुमच्या त्या जे 100 प्रश्न आहेत त्याच्यावरती भरपूर मेहनत होणार आहे का, कारण की या वीकमध्ये झालेला हर एक टॉपिकवरती त्या आपापली जी रिस्पेक्टेड फॅकल्टी आहे त्या विषयाची ती सुंदर क्वेश्चन्स फॉर्मॅट करणार आहे आणि त्याच्यावरती ही 100 मार्कांची टेस्ट होणार आहे. कशी, ऑनलाईन टेस्ट होणार आहे, ॲपवरती तुम्हाला द्यावं लागणार आहे. त्याचं PDF पण मिळेल तुम्हाला, पण ऑनलाईन तुम्हाला टेस्ट द्यावं लागणार आहे तिथे 100 गुणांची. का, कारण की आम्हालाही तुमच्या मार्क्सचं काय ठेवायचं आहे तर ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही किती कन्सिस्टंट आहे, तुम्ही टेस्ट देताय की नाही, मग तुमचं परफॉर्मन्स वाढतो आहे की कमी होतो आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा आम्हालाही ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा आहे. कारण 1-to-1 मेंटरशिप आहे सॉरी, तो त्याच्यामुळे आम्हाला ट्रॅक ठेवण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन द्यायचं. मग इथे पण ह्या टेस्टची तुम्ही दिली का आणि याच्यात तुमचे किती मार्क्स आहे. सपोज याच्यामध्ये तुम्हाला मिळाले आहे की तुमचे याच्यामध्ये सपोज 52 मार्क्स मिळाले, म्हणजे हां अच्छा, मग तुम्हाला कळेल अच्छा म्हणजे पहिल्यापेक्षा 2 मार्क्स वाढले की 2 मार्क्स कमी झाले. आता नेहमीच वाढेल असं नाही होत, काठिण्य पातळी, त्यावेळेसचे टॉपिक काय आहे वगैरे वगैरे याच्यावर ते हे होईल. ठीक आहे, हा सिम्पल फॉर्मॅट असाच राहील का. नो, मी फक्त तुम्हाला समजून सांगते. ठीक आहे, चला कळलं इथपर्यंत. कॅलेंडर पाहून घ्या तुम्ही. 90 दिवसाचं असं कॅलेंडर मिळेल जे स्ट्रिक्टली तुम्हाला तुमच्या जिथे तुम्ही अभ्यास करता, ज्या खोलीत, ज्या घरी असेल किंवा अभ्यासिकेत, तिथे तुम्हाला हे चिपकवायचं आहे. ठीक आहे, चला मी तुम्हाला दाखवून देते. हे बा असंच राहील, हे परत पुढे एप्रिलचं राहील, परत अजून मे वगैरेचं सगळं जे आहे ते डिझाईन केलेलं राहील. चला, हे इथपर्यंत काही डाऊट आहे का तुम्हाला. नाही, नसायलाच पाहिजे. त्याच्यानंतर खूप मुलांचं आहे की मॅडम आमचं काय शेड्यूल राहणार आहे. ठीक आहे, म्हणजे दिवसभरापासून शेड्यूल काय राहणार. तर आपण याच्यामध्ये 3 टाईपचे शेड्यूल ठेवलेले आहे. एक म्हणजे जे फुल टाईम अभ्यास करणार आहे स्टुडंट्स, ज्यांना ही एक्झाम फुल टाईम फोकस करायची आहे हे 90 दिवस. ते स्टुडंट्स जे 1-2 वर्षापासून जे प्रॅक्टिस करत आहे या फील्डमध्ये आणि ज्यांना ही एक्झाम काढायची आहे त्यांच्यासाठी वेगळा शेड्यूल आहे. ज्या गृहिणी आहेत किंवा जे पार्ट टाईम जॉब करत आहे, जे ऑलरेडी जॉबवर आहे, नोकरीवर आहे, पण त्यांना ग्रुप बी मधून पोस्ट काढायची आहे, अशा लोकांसाठी वेगळा शेड्यूल आहे. जे पार्ट टाईम जॉब करतात त्यांच्यासाठी वेगळा शेड्यूल आहे. पार्ट टाईम म्हणजे काय, आता नोकरदार म्हणजेच पार्ट टाईम नाही होत. पार्ट टाईम म्हणजे कोणाची मॉर्निंग शिफ्ट असते, नाईट शिफ्ट आहे, त्यांच्यासाठी वेगळा शेड्यूल आहे. ठीक आहे, आता तुम्ही म्हणाल मग मॅडम हे जे तुम्ही शेड्यूल आहे तुमचे टार्गेट बदलतील का. नाही, टार्गेट्स सेम आहे सगळ्यांसाठी, कारण एक्झाम आपल्याला एनी हाऊ ते करावं लागणार आहे. तुम्ही गृहिणी आहे किंवा एखाद्या व्यक्तीचे पार्ट टाईम जॉब आहे म्हणून आयोग कन्सिडर करणार आहे का ते की हा सिलेबस नाही बाबा यांना कमी ठेवू. नाही, सिलेबस 90 दिवसात तितकाच कंप्लीट करायचा आहे, तोच कंप्लीट करायचा आहे. 90 दिवस फुल टाईमपेक्षा पार्ट टाईमवाल्यांना थोडे जड जाईल, थोडे, पण ट्रस्ट मी, जर आमच्यासोबत तुम्ही स्टेप बाय स्टेप राहाल तर तुमचं हळूहळू सगळं कवर होईल. आणि 90 दिवसाचा त्रास घ्यायचा आहे, फक्त 90 दिवस. ठीक आहे, आणि तितका आय थिंक तुम्ही आमच्यासोबत बेअर कराल. तुम्हाला टेन्शन नाही ना की उद्या काय करायचं आहे, परवा काय रिव्हिजन कसं होईल वगैरे, त्याचं टेन्शन नाही. फक्त कन्सिस्टंट राहा, टेस्ट परफॉर्म करा. तर आपण आता पाहू की आपलं शेड्यूल कसं आहे. बघा, फुल टाईमवाल्यांसाठी जे आहे तुम्हाला शेड्यूल सांगते मी. तर सगळ्यात पहिले आपण त्यांना काय दिलेलं आहे की 7 वाजता तुम्हाला इतकं जास्त तुमचं स्ट्रेसफुल हे जाणार आहे तुम्हाला की 90 दिवसात सगळं कंप्लीट करायचं आहे आणि एकदम फोकस राहून तुम्हाला करायचं आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स असतात. कोणाला फॅमिली प्रॉब्लेम्स आहे, कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, कोणाला अजून काही शारीरिक हेल्थ प्रॉब्लेम आहे. ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सला डील करताना कुठंतरी अभ्यासावर फोकस करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन किंवा ध्यान किंवा एखाद्या सायलेन्सची खूप जास्त गरज आहे. कसं करावं, काय करावं याच्यात फंद्यात तुम्ही पडायचं नाही. शांततेत कोणाला जे ठिकाण तुम्हाला आवडत असेल, ज्या धर्माशी पंथाशी तुम्ही निगडीत असाल त्याचं तुम्हाला ध्यान करता येईल अर्धा तास. किंवा जर तुम्ही नास्तिक असाल, तुम्ही फक्त आपल्या श्वासांवरती कंट्रोल करू शकता, श्वासांवरती लक्ष फोकस करू शकता अर्धा तास. आता हे का मॅडम तुम्ही इम्पॉर्टंट सांगत आहे, कारण 90 दिवसाची लढाई आहे. पहिल्या दिवसाची सुरुवात आहे. ठीक आहे, कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. ठीक आहे, त्या 90 दिवसानंतर तुम्ही आज जे आहे ते नाही राहणार आहे, नक्कीच बदललेले. आणि आपल्याला जर फोकस करायचा आहे तर आपल्याला पहिले फोकसची प्रॅक्टिस तर करावं लागेल. जसं आपण डिस्ट्रॅक्शन्स म्हणजे मोबाईलची प्रॅक्टिस करतो तर आपण डिस्ट्रॅक्ट लवकर होतो, राईट. तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. म्हणून सिम्पल किंवा हाफ ॲन अवर तुम्ही वॉक करा,
नसेल होत तुमच्याकडून श्वासांवर कंट्रोल करणं, किंवा सायलेंटवर छान सुंदर असे म्युझिक लावून तुम्ही बसू शकता. छान हेडफोनमध्ये म्युझिक लावून फक्त शांत बसू शकता. हे तुम्हाला सुरुवात इथून करायची आहे. सो आपल्याला अर्धा तास आपण मेडिटेशनला याच्यामध्ये दिलेला आहे, जो की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे मी तर म्हणेल. ठीक आहे. त्याच्यानंतर 7:30 वाजता, बरोबर 7:30 वाजता, 7:30 ते 9:30 तुम्हाला जो विषय घ्यायचा आहे तो आहे विज्ञान, सायन्स. का घ्यायचं आहे विज्ञान तुम्हाला माहिती आहे, आमचं ॲनालिसिस सगळं करून झालेलं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे पेपर देताना की सायन्स ह्या विषयाचं जे वेटेज आहे विज्ञानाचं ते हळूहळू वाढत चाललं आहे. 18 प्रश्न, 20 प्रश्न, 22 प्रश्नांपर्यंत त्याची मजल आहे. म्हणजे जर तुम्ही विज्ञान गहाळ करतो म्हटलं तर तुमचा आत्ताच रिझल्ट गेलेला आहे हे तुम्ही समजा. दुसरी गोष्ट की विज्ञानाचा अभ्यास जीवावर येतो, समजत नाही, कसं करावं, किती मोठा आहे, आता 7 दिवसात करतो, 1 महिन्यात करतो, असं होत नाही. तो मॅथ्ससारखा विषय आहे, टेक्निकल विषय आहे, त्याच्यामध्ये संकल्पना आहे, कन्सेप्ट आहे, म्हणून त्याला रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि टेन्शन घ्यायची गरज नाही. सायन्स ह्या विषयाची भीती हळूहळू तुमच्या मनातून निघेल. खूपच छोटे छोटे टार्गेट्स तुम्हाला देण्यात येत आहे, त्याचे रेफरन्स पण देण्यात येत आहे. तेवढंच करायचं आहे रोज. त्याची भीती तुमच्या काही दिवसात तुमच्या मनातून निघून जाईल आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आणि उठल्या सगळ्यात पहिले विज्ञानाला हात घालण्याचं कारण, आता ते खूपच सायकॉलॉजी आणि मेंटॅलिटीनी विचार करून तो बनवण्यात आलेला आहे. तुम्ही तुमच्यानुसार अल्टर करू शकता, विषयांची हेराफेरी करू शकता, हा विषय तिथे, तो विषय तिथे, पण खूप जास्त आमच्या टीमनी विचार करून तुमच्यासाठी तो जो आहे तो शेड्यूल बनवलेला आहे. म्हणून उठल्या पहिला विषय, आपली एनर्जी खूप जास्त चांगली असते, आपण फ्रेश असतो, म्हणून असा कन्सेप्च्युअल विषय आपण घेऊन एकदाचा मोकळा अंगावेगळा केला तर मग आपल्या पुढच्या दिवसाची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती जास्त असते. ठीक आहे. तो तुम्हाला 2 तास करायचा आहे. किती तास? 2 तास डेली. आणि टार्गेट्स असेच सेट करण्यात आलेले आहे की जे 2 तासात अचिवेबल आहे. त्याच्यानंतर आणि तुम्हाला ह्या 7:30 वाजता प्रत्येकाला एक व्हॉट्सअपवरती आपलं एक चॅनल राहील सारथीचं. त्याच्यानुसार 7:30ला तुम्हाला प्रत्येकाला नोटिफिकेशन येईल 7:30 वाजता की आता सायन्स करा. ठीक आहे. तुम्हाला सायन्सला बसायचं, हे तुम्हाला डेली नोटिफिकेशन येतील. तुम्हाला असं नको वाटायला जरी रात्री फॉलोअप घेणार आपण, जरी मी तुम्हाला आदल्या दिवशी टार्गेट देणार, पण डेली हर 1 तासानंतर आम्ही तुमच्यासोबत आहे, तुम्हाला ते रिमाइंड करण्यासाठी की आता तुला हे करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तुम्ही जर खूप प्रामाणिकपणे राहिला ना या प्रोजेक्टमध्ये तर तुम्हाला खरंच सांगते आमची भरपूर मेहनत आहे, बस तुम्ही त्याचा यूज करून घ्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवा. पण का तुम्हाला याचं कारण सांगते की हे सगळे एकदाचे फॉलोअप, हे टार्गेट्स हे तुम्हाला कुठेही मिळतील. क्वेश्चन पेपर, PDF हे सगळं तुम्हाला झेरॉक्सच्या सेंटरवरही मिळून जाईल. त्याला मिनिंग नाही आहे. तुम्ही किती करता आणि आमचं किती आउटपुट आहे आणि डेली कोण किती त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे याला इम्पॉर्टंट आहे. याला म्हणतात 1-to-1 मेंटरशिप. ओके. तर त्याच्यामध्ये हे 2 तास तुम्ही सायन्स केला आहे. आता तुम्ही छान 9:30 ते 10 हा जो टायमिंग आहे हा तुम्ही छानपैकी काय करायचा आहे तर नाश्ता करायचा आहे. याच्यामध्ये भरपूर छान पोटभर नाश्ता तुम्हाला करायचा नाही आहे की बापरे आता मस्तपैकी 10 वाजेपर्यंत असा डच्च नाश्ता नाही करायचा आहे की जेणेकरून दुसऱ्या स्लॉटच्या वेळेस चांगली झोप येईल. नाही, असं करायचं नाही आहे. कारण सायन्ससारखा विषय केला आहे तर छान असा अल्प आहार घ्या, चांगला सुंदर आहार घ्या. त्याच्यामध्ये तुम्ही फ्रूट्स खाऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही स्प्राउट्स टाकू शकता, मटकी वगैरे असे खाऊ शकता, तुम्ही दाणे भिजत टाकायचे ते खाऊ शकता, पेंड खजूर घ्या. हे सगळं कशासाठी सांगत आहे मी तुम्हाला, कारण तुमच्या माइंडला, तुमच्या बॉडीला रक्ताचा पुरवठा होणं, ऑक्सिजनचा पुरवठा होणं गरजेचं आहे. एक चांगलं आहार तुमच्यामध्ये जाणं गरजेचं आहे. हे जर झालं तर तुम्ही पुढे काय होत राहील तुमचं कन्सिस्टन्सी मेंटेन व्हायला. या ठिकाणी हे तुम्ही काही जर तामसिक खाल्लं या काळामध्ये, काही हेवी खाल्लं, कुठलंही खाल्लं किंवा जेवलेच नाही, तुम्ही नाश्ताच नाही केला, तर मग काय होईल की पुढचे स्लॉट्स तुमचे इफेक्ट होणं चालू होईल, तर एवढे प्रॉडक्टिव्ह राहणार नाही. आणि राहिलेही तरी मग ते तुम्ही 3-4 दिवस कराल आणि परत अजून सोडून द्याल. तर तसं आपल्याला करायचं नाही आहे. आपल्याला छान हळूहळू जायचं आहे. म्हणून एक सुंदर या ठिकाणी तुम्ही काय करायचं आहे तर फ्रूट्सचाही तुम्ही नाश्ता करू शकता. कुठलाही नाश्ता जो तुम्ही अवेलेबल आहे स्टुडंट्सला बाहेर वगैरे तो तुम्ही करू शकता, पण थोडा, बिलकुल डच्च नाही, पोट भरून नाही, थोडा नाश्ता आणि तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. तुम्ही चहा कॉफी वगैरे जर ॲडिक्टेड असाल तो पण तुम्ही तिथे घेऊन फ्रेश होऊन लगेच यायचं आहे. टाईमपास नाही बिलकुल. म्हणजे 10ला दुसरं सेशन आहे तर त्याच्या 10 मिनटं आधी तुम्ही टेबलवर येऊन बसले पाहिजे आणि शांत बसलेले असले पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 10 ते 11 हा जो टायमिंग आहे हा तुम्हाला करंट अफेअर चालू घडामोडी करायचं आहे. 1 तास तुम्हाला चालू घडामोडी करायचं आहे. बरोबर. आता तुम्ही म्हणाल मॅडम करंट कुठून करायचं, लेक्चर करायचं की काय करायचं,
हे मी तुम्हाला जसजसं पुढे जाते तसतसं मी तुम्हाला आदल्या दिवशी तुम्हाला ते रिव्हील करणार आहे की उद्याचं तुम्हाला काय प्लॅन आहे आणि कुठून काय करायचं आहे त्याच्याबद्दल निश्चिंत. 1 तास करंट इनफ आहे आपल्याकडे. 90 डेज आहे. तुम्ही रिव्हिजनचंही टेन्शन आमच्यावर सोडून द्या. फक्त प्लॅन्स रिव्हील करा, याच्यामध्ये राहू नका. बिलकुल छोटं विचार करा. खूप मोठे मोठे गोल्स डोळ्यासमोर ठेवू नका. बस उद्याचं काय टार्गेट आहे कंप्लीट केलं का बस दॅट्स इट. ठीक आहे. चला मग करंट अफेअर तुम्हाला इथे टाकण्याचं कारण म्हणजे काय आहे की हा जो टायमिंग आहे 10 ते 11चा आपला जो मेन पेपर आहे हा 11 ते 12 असतो. बरोबर. त्याच्या आधी 10 ते 11 आपण कुठे बसलेलो असतो तर आपण हॉलमध्ये बसलेलो असतो. बारकोड आपण हे करत असतो, त्याच्यावरती काही ना काही लिहत असतो, मग वाट पाहत असतो पेपर कसा येईल, आपल्याला कोणता सेट भेटेल याचा विचार करत असतो, आपण इन्व्हिजिलेटरला पाहत असतो. तर हा असा फ्लक्च्युएटिंग आणि अनसर्टन टाईम आहे. म्हणून या टाईममध्ये अनसर्टन विषय तुम्हाला दिलेला आहे. अनसर्टन म्हणजे कुठला करंट अफेअर. ठीक आहे. तर आपण तो सर्टन करून घेऊ. डोंट वरी अबाउट दॅट. मग हा 1 तास इथे केल्यानंतर तुम्हाला 11 ते 12:30 हा जो टायमिंग आहे हा तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगचा करायचा आहे. म्हणजे काय आहे तुम्हाला लक्षात आलं असेल की काय या ठिकाणी कुठलाच GSचा विषय टाकण्यात आलेला नाही आहे. कारण की मॅथ्स आणि रिझनिंग आणि हे मॅथ्स आणि रिझनिंग असेल म्हणजेच बुद्धिमत्ता आणि गणित हे विषय याचे वेटेज जास्त आहे. करंटचं वेटेज जास्त आहे, विज्ञानाचं वेटेज जास्त आहे. म्हणून उठल्या 12 वाजताच्या आधी पहिला प्रहर दुपारी 12च्या आधी तुमचे हे जास्त वेटेजचे आणि जास्त दुर्लक्षित असणारे सगळेजण अभ्यास करतात पण हे सगळ्यात दुर्लक्षित टॉपिक्स आणि सगळ्यात जास्त वेटेजचे टॉपिक तुमचे काय झाले नाही पाहिजे, स्किप झाले नाही पाहिजे. याच्यासाठी पहिल्या 12 वाजताच्या अंदर हे जर निपटले तर दिवसभर तुमच्याजवळ कशासाठी मोकळं आहे तर तुमचे ते 4 विषय करण्यासाठी. कुठले 4 विषय? कोअर 4 विषय, इतिहास, भूगोल, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स करण्यासाठी. कळलं आहे तुम्हाला ही स्ट्रॅटेजी? चला मग याच्यानंतरच्या शेड्यूलमध्ये काय आहे पहा. याच्यानंतरच्या शेड्यूलमध्ये बघा काय आहे की 12:30 ते 2. ठीक आहे. 12:30 ते 2 या दरम्यानमध्ये काय करायचं आहे तुम्हाला तर जेवण करायचं आहे. आणि जसं कोणी 12:30 ते 2 कोणी 1ला करतं, कोणी 1:30ला करतं, तो तुमचा पार्ट आहे. पण या ठिकाणी जेवण कसं करायचं आहे तुम्हाला अल्प आहार. इथे पण अल्प आहार करायचा आहे. आता मॅडम म्हणत आहे की कमी जेवा म्हणजे काय मला तुमचं म्हणजे काय म्हणते हेल्थ सॅक्रिफाईस नाही करायची आहे. कमी जेवा याच्यासाठी कारण की जर तुम्ही भरपूर जर जेवले, आता तुमचा 11 ते 12चा पेपर झालेला आहे असं समजा. 11 ते 12चा पेपर झालेला आहे आणि त्याच्यानंतर 12-12:30ला तुम्हाला भूक लागलेली आहे. बरोबर त्या टाईममध्ये जेवणाचा टाईम नाही घेतला आहे, नाश्त्याचा टाईम घेतला नाही 11 ते 12. कारण 11 ते 12 आपल्याला पेपर द्यायचा आहे. त्या टाईममध्ये अभ्यासाची आपली बसल्याचीच प्रॅक्टिस आपल्याला असायला पाहिजे. ती पण आपण करून घेऊ लास्ट मंथमध्ये. तो डोंट वरी अबाउट दॅट. त्याच्यामुळे इथे तुम्हाला जेवण करायचं आहे. कमी पण चांगलं न्यूट्रिशियस जेवण तुम्ही करा. ठीक आहे. हे झाल्यानंतर इथे तुम्हाला नॅप ही मॅन्डेटरी आहे. नॅप म्हणजे एक छोटी वामकुक्षी जी आहे ती तुम्हाला घेणं गरजेची आहे. तुम्ही लायब्ररीत डोकं ठेवून करा म्हणजे डेस्कवरती, किंवा तुम्ही घरी असाल तर तुम्ही थोडं पडून करा, किंवा नुसतंच अवेलेबल नसेल तर शांत बसून राहा. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी एक 20 ते 25 मिनटं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. 1-1 तास झोपतात पोरं ते नाही. 20 ते 25 मिनटं किंवा जास्तीत जास्त 45 मिनटं त्याच्यावरती जर झोप जात असेल तर ती आळसात कन्वर्ट होते, एनर्जीमध्ये नाही, ऊर्जेत नाही. सो तितकी एक नॅप घ्या सो दॅट तुमचं जे आतापर्यंत केलं ते डोक्यामध्ये छान शिरेल आणि पुढल्या वाटचालीसाठी तुम्ही काय राहाल तर फ्री राहाल. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय आहे पुढच्या वाटचालीसाठी आपल्याला काय मिळतं मग त्याच्यासाठी एक एनर्जी मिळते आणि आपलं डोकं फ्रेश होतं. ऑक्सिजनचा पुरवठा झालेला असतो, छान एक आराम झालेला असतो आणि मग आपण पुढे जायचं. मोबाईलचा यूज नाही करायचा इन बिटवीन. खूपच अर्जंट कॉल्स मेसेज बस इतकंच. तुम्हाला सोशल मीडियाचा यूज नाही करायचा आहे. तो कधी करायचा आहे मी टाईम दिलेला आहे. ठीक आहे. हळूहळू ऐका, रिव्हील होत आहे. तर मग या ठिकाणी हे झालं. आता जमतेम झोपेतून उठल्यानंतर ना एकदम जर तुम्ही कुठला GSचा टॉपिक उचलून जर काढाल, म्हणजे आता राज्यशास्त्र वाचतो, आता भूगोल वाचतो, तर थोडंसं माइंडलाही एक बुशअप द्यायसाठी हे लागतो. तर त्याच्यामध्ये काय करू शकता, ज्यांचं आता टायपिंग आहे हे 1 तास त्यांनी टायपिंगची प्रॅक्टिस करा. क्लासमध्ये जाऊन करा, नाही तर घरी जर तुम्ही कीबोर्ड आणलं असेल तर त्याच्यावरती करा. 1 तास छान मस्त टायपिंगची प्रॅक्टिस करा. ज्यांचं टायपिंग नाही आहे त्यांनी काय करायचं, हे मॅथ्स रिझनिंगची प्रॅक्टिस या ठिकाणी करू शकता. किंवा करंट नाही झालं बाबा त्यावेळी तर करंट तुम्ही या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, आलं लक्षात. त्याच्यानंतर 3 ते 5 म्हणजे आता 3 वाजतापासनं आपले मेन हे चालू होत आहे. मेन म्हणजे सगळ्या याच्या आधी पण मेन होते, पण आता ज्याची मुलांना उत्सुकता असते, ज्यांना वाटते की याच्यामुळेच आता रिझल्ट येतात बाबा, जे की ॲक्च्युली नाही आहे. तर याच्यामध्ये कुठलाही एक GSचा सब्जेक्ट जो आम्ही रिव्हील करू
हळूहळू जो तुम्हाला कळत राहील रोज रोजच्या बेसिसवर. प्रत्येक वेळी पॅटर्न सेम राहील का, तर नाही, तो चेंज होणार, वीकली चेंज होणार, डेली चेंज होणार, आम्हाला माहीत नाही, तो हळूहळू तुम्हाला कळेल. तर याच्यामध्ये तुम्हाला एक विषय 2 तासामध्ये, आणि टार्गेटच ह्या 2 तासात होईल का मॅडम? होईल. छान छोटे छोटे टॉपिक आहे, छोटे छोटे टार्गेट दिले आहे, कुठून काय करायचं सगळं छान 2 तासामध्ये हे करायचं इथे. मग 5 ते 5:30 तुम्हाला जो आहे हा एक छान GSचा विषय केल्यानंतर तुम्ही चहा घेऊ शकता, इथे कॉफी घेऊ शकता, किंवा जे हे दोघंही घेत नाही तर आता उन्हाळ्याची दिवस आहे, लिंबू सरबत घेऊ शकता किंवा ताक घेऊ शकता. कशासाठी की बॉडीला एक काहीतरी आपण काय देतो आहे, परत लिक्विफाय करत आहे, बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये काय करत आहे आपण, पाण्याचं प्रमाण वाढवत आहे. ठीक आहे, काहीच नसलं तर एक फक्त पाणी तरी तुम्ही पिऊ शकता. याच्यामध्ये छान स्वतःला हायड्रेट ठेवायचं आहे, किंवा एक छोटीशी गॅप तुम्हाला इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर 5:30 ते 7:30 का दिली आहे, कारण इकडे आपल्याला पूर्ण कंटिन्यू करायचं आहे, बरोबर. मग 5:30 किंवा इथे तुम्ही नाश्ता पण करू शकता, कारण इकडे कंटिन्यू करायचं आहे. तर इथे खूप लोकांना एक छोटी भूक लागते, आपण म्हणतो ना मला नाश्त्याची भूक लागली आहे, तर इथे तुम्ही काय करू शकता, याच्यासोबत सोबतच नाश्ता पण करू शकता. ओके, सो दॅट तुम्ही छान मस्त एक फुल केलं स्वतःला, की 5:30 ते 7:30 परत एक दुसरा एक विषय राहील, 2 विषय पॅरलली राहतील. तर मग इथे दुसरा विषय घ्यायचा आणि 7:30 ते 9 काय करायचं, आतापर्यंत केलेल्या याची फक्त PYQ प्रॅक्टिस. PYQ म्हणजे कुठलेही MCQ नाही. MCQ म्हणजे काय होत असते, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे बहुपर्यायी प्रश्न. ते नाही, कुठलेही मार्केटचे कुठलेही टेस्टचे नाही, आयोगाचे जुने प्रश्न कोणते, ते ह्या सगळे टॉपिक जे त्याच्यावर केले आहेत त्याची फक्त तुम्हाला काय करायची, इथे ॲनालिसिस आणि प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे, चला मग 9 वाजता रोज तुम्हाला काय यायचं आहे, तर लाईव्ह यायचं आहे, बरोबर. 9 वाजता काय करायचं आहे, तुम्हाला लाईव्ह यायचं आहे, कारण की तिथे तुमची काय होणार आहे, तर फॉलोअप होणार आहे. फॉलोअप आम्हाला द्या. 9 वाजता तुम्ही सगळे लाईव्ह येणार, फॉलोअप देणार तुमची, तुम्ही काय काय केलं काय नाही केलं आम्ही सगळं विचारू, तुमचे डाऊट्स घेऊ त्याच्यामध्ये. ठीक आहे, अर्ध्या डाऊट्सचे उत्तर तिथल्या तिथे देऊ, पर्सनल पण डाऊट तुम्ही विचारू शकता. त्याच्यानंतर अर्धे डाऊट्सचे आपण रायटिंगमध्ये असिस्टंट्स तुम्हाला उत्तर देतील, किंवा जो आपला व्हॉट्सअपचा जो तुमचा ग्रुप राहील चॅनलचा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला व्हॉइस रेकॉर्ड करून काही गोष्टी किंवा फॅकल्टीज तुम्हाला समाधान देतील. किंवा त्यातही नाही झालं तुमचं ॲकॅडमिक डाऊट आहे किंवा टॉपिक रिलेटेड जर डाऊट असेल तर तो आम्ही लिहून घेऊ, लगेच दुसऱ्या दिवशी तो नाही क्लिअर होणार, पण तुमची संडेला टेस्ट होणारच आहे. त्या संडेच्या टेस्टच्या ॲनालिसिसमध्ये तुमचे हे डाऊट्स, ते फॅकल्टीज प्लस तुमचे ते याचे प्रश्न, टेस्टचे प्रश्न, याच्या ॲनालिसिसमध्ये तो तुमचा डाऊट आणि टॉपिक कवर होईल. ठीक आहे इथपर्यंत. चला, पण या फॉलोअपमध्ये कोणीच शिकवणार नाही आहे तुम्हाला फॅकल्टी, फक्त तुमचा फॉलोअप होणार आहे आणि तुम्हाला कन्सिस्टन्सी तिथे यायचं आहे. बा तुमच्या डोक्यावर बसून कोणतरी जर करून घेता नाही सगळं बेटा, तर तुम्ही आन्सरेबल असलं पाहिजे, उत्तरदायी असलं पाहिजे, की नाही मला सांगावं लागते, मला विचारणार की तू केलं का, केलं की नाही केलं. कारण आपण स्वतःहून करतो तर आपण काय करतो, एखाद्या वेळेस जाऊ दे ना उद्या करून घेईल. ठीक आहे, मग एखाद दिवशी 18 तास अभ्यास, 2 दिवस काहीच नाही, असं होणार नाही. तुम्हाला सांगावं लागणार, तुमच्यासोबतचे सगळे फ्रेंड्स तिथे करेल तर तुम्हाला करावं लागणार. ठीक आहे, एक दिवस जर तुम्ही जिंकत गेले ना, तर 90 दिवसाच्या एंडपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स ऑटोमॅटिकली बिल्ड राहील आणि 16 जूनची एक्झाम ही तुमचीच राहील खात्रीनिशी. तर त्याच्यानंतर मग तुम्ही 9:30 ते 10 जेवण करू शकता. आणि इथे स्ट्रिक्टली तुम्हाला 11 ते 6 म्हणजे किती, हे 7 ते 8 तास जे आहे ही भरपूर झोप होते, भरपूर छान झोप होते. मग तुम्ही म्हणाल याच्यामध्ये ही चांगली झोप तुम्हाला रात्रीची घ्यायची आहे, पण इथे तुम्ही 1 तास जो आहे तो तुम्ही सोशल मीडिया वापरू शकता. म्हणजे कोणाला फोन कॉल करायचे आहे, कोणाला व्हॉट्सअप, इन्स्टा, सगळ्या ज्या गोष्टी करायच्या आहे त्या तुम्ही या ठिकाणी करू शकता. 1 तास यूट्यूब पाहायचं आहे, कोणाला रील्स पाहायचे आहे, तर त्या तुम्ही 1 तास या ठिकाणी करायचं आहे. दिवसभर जेव्हा इच्छा झाली की आता मी थकलो, आता काहीतरी पाहतो, तेव्हा स्वतःला थांबायचं की नाही, याच्यासाठी आपण 1 तास दिलेला आहे. ठीक आहे, आपण टार्गेटला वेळ देतो पण आपण डिस्ट्रॅक्शनला वेळ देत नाही, म्हणून काय होते दिवसभर आपला किती वेळ जाते आपल्याला कळत नाही. आणि बिलकुल टायमर लावून ठेवायचा, हे 1 तास मस्त गिल्ट फ्री, म्हणजे डोक्यावर टेन्शन न ठेवता तुम्हाला काय करायचं आहे ते मस्तपैकी बघायचं आहे. त्याच्यामध्ये बिलकुल काय ते अपराधीपणाची भावना न येता, कारण दिवसभर तुम्ही मेहनत केली आहे तर तुमचा एक वेळ आहे, 1 तासाच्या वर नाही, पण झोप कॉम्प्रोमाइज करून नाही, त्या 1 तासात तुम्ही ते करू शकता. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला डीप झोप म्हणजे एक साऊंड झोप घ्यायची आहे, परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठून तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे. आता हे आहे आमच्याकडून देण्यात आलेलं शेड्यूल, याचे तुम्हाला नोटिफिकेशन पण येतील. पण इतपर ज्यांना रात्री जागायचं असेल ते जागू शकता, जे 7च्या आधी ज्यांना सकाळी उठून अभ्यास करायचा आहे ते करू शकता, याच्यावर कुठलंच बंधन नाही. ठीक आहे,
लेस इज मोर लक्षात ठेवायचं, पण जितकं कमी तितकं तुम्ही व्यवस्थित करू शकता, पण एक बॉडीला तुमच्या माइंडला एक डिसिप्लिन लागलं पाहिजे इतकं लक्षात ठेवा. काही कुठे कसंही उठून करणं रँडमली करायचं नाही आहे. जास्त करत असाल तर तो तुमचा चॉईस आहे, तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही. चला, हे कोणासाठी झालं? फुल टाईमवाल्यांसाठी, बरोबर. आता माझ्या काही गृहिणी असतील, बहिणी असतील, त्याच्यानंतर मग काही पार्ट टाईमवाले जॉब करणारे असतील, त्यांच्यासाठी आपण 7 तासांचं जे आहे ते मॅनेजमेंट ठेवतो आहे. बघा आता याच्यामध्ये जे आता याच्यामध्ये काय होतं की ज्यांचे जॉब आहे किंवा ज्या गृहिणी आहे त्यांना इतका वेळ मिळणार नाही, तर बाकी फुल टाईमवाल्यांच्या कम्पेअरमध्ये त्यांचं थोडंसं कॉम्प्रोमाइज होईल. कॉम्प्रोमाइज कसं? जे ते 2 तासामध्ये वाचत आहे तुम्हाला ते 1 तासात वाचावं लागेल. 1च तास मिळेल त्याच्यासाठी तुम्हाला. मग मॅडम आमचं होईल का? हो होईल. तुम्हाला फक्त फास्ट वाचावं लागेल. टार्गेट जे आहे ते कंप्लीट झालंच पाहिजे, पण कसं? पटपट पटपट. ते जर हळूहळू वाचतील 2 तासात तर तुम्हाला ते फास्टमध्ये 1 तासात कंप्लीट करायचं. पहिले कम्प्लिशनवर फोकस करा. टेस्ट, ॲनालिसिस, तुमच्या चुका तुम्हाला किती लक्षात राहतं, रिव्हिजन, याचं टेन्शन तुम्ही आत्ताच घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. चांगलं शांततेत ऐका, मी खूप हळूहळू एक्सप्लेन करत आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आमचं होईल का? मी करू शकेल का? 7 तास दिवसाचे सिरियसली कोणीच अभ्यास करत नाही, आणि 7 तास जर खरंच प्रॉडक्टिव्हली एकदम फोकसनी जर तुम्ही अभ्यास केला ना, बाकीचं सगळं सांभाळून, तरीही शक्य आहे. फक्त कंडिशन आहे, थोडं तुम्हाला काय करावं लागेल? थोडं फास्ट वाचावं लागेल. फास्ट वाचावं लागेल. थोडं फास्ट वाचा. अजून परत हा जो शेड्यूल आहे हा कोणासाठी आहे की परत ज्यांच्या बॅचेस आहे, बॅचेस आहे म्हणजे जसं आपल्याकडे कोणाचं प्रहार आहे, कोणा सिंहावर, कोणी ट्युशनला जातात वगैरे, तर त्यांचे तिथे 3-4 तास जात असतील तर त्यांच्यासाठी पण हा शेड्यूल लागू पडतो. ठीक आहे. टार्गेट तेच राहतील. वाचावं लागेल तुम्हाला 1 तासामध्ये. पटापट पटापट कंप्लीट करा. पहिले टार्गेट कंप्लीट करा, नंतर आपण नंतरचं बघू. ठीक आहे. आता पहा, तुम्हाला आता हे 2 टाईपचे आहे. याच्यामध्ये कोणी सकाळी उठणारे जास्त आहे, जे सकाळी उठू शकतात, आणि काही आहे जे रात्री जागू शकतात. ठीक आहे. तर जे सकाळी उठू शकतात त्यांच्यासाठी हा शेड्यूल राहील, आणि जे रात्री जागू शकतात त्यांच्यासाठी दुसरा मी तुम्हाला सांगते त्याच्यानुसार. बघा आता जे सकाळी उठू शकतात त्यांनी 3:30 वाजता उठायचं आहे. मॅडम 3:30 वाजता कोण उठतं? मी उठते. येस, हो, खोटं नाही आहे. मी 3:30ला उठते सकाळी, कारण मी रात्री जागू शकत नाही. ठीक आहे. मी रात्री जागू शकत नाही, आणि मी खरंच स्वतः 3:30ला उठते, आणि म्हणून हा असाच कुठला तरी बनवलेला नाही. मी ब्रह्ममुहूर्तावरती उठते, मग नंतर माझं मेडिटेशन, योग वगैरे साधना जी काही ती होते. बट तुम्ही योगा करा, एक्सरसाइज करा, मी हे नाही म्हणत आहे. तुमच्यासाठी वेळ नाही आहे तर तुम्ही इथे सकाळी उठून फ्रेश व्हायचं आहे. अर्ध्या तासामध्ये 4 वाजतापासून तुमचं शेड्यूल स्टार्ट होईल. 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8 हे 4 तास जे 8 वाजेपर्यंत, म्हणजे गृहिणींना 8 वाजता आपलं दिवस सुरुवात करायच्या आधी, आणि नोकरदार वर्गांना नोकरीवर जायच्या आधी, आणि जे स्टुडंट्स आहे ज्यांना कॉलेज, शाळा किंवा बॅचला जायच्या आधी 4 तासाचा तुमचा अभ्यास हा जो आहे हा कन्फर्म होऊन गेलेला असला पाहिजे, तेव्हाच दिवसाची सुरुवात झाली पाहिजे. हे कॉम्प्रोमाइज तुम्हाला 90 दिवस करावंच लागेल. नाही तर मग जर फक्त तुम्ही एक्सक्युजेस घेऊन बसाल तर मग ते शक्य होत नाही. एक्सक्युजेस तर दिवसभर आयुष्यभर ज्याला करायचं नाही त्याच्यासाठी लाखो एक्सक्युजेस आहे. न करण्याचे 1000 कारण आहे, पण करायचं एक कारण तुम्हाला शोधून काढावंच लागेल. थोडा त्रास होईल, मान्य आहे, पण घ्यावाच लागेल. ठीक आहे. 90 दिवसानंतर जर लाईफ चेंज पाहायची असेल तर करावंच लागेल. ठीक आहे. आणि टेन्शन घ्यायची गरज नाही. आम्ही आहे ना, सेम टार्गेट आहे. फास्ट वाचावं लागेल, फक्त फास्ट करा तुम्ही. ठीक आहे. टेस्टचं, रिव्हिजनचं टेन्शन घेऊ नका. लक्षात राहील का? याचं टेन्शन घेऊ नका. चला, मग 4 ते 5 उठल्या तुम्हाला सायन्स घ्यायचं आहे. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट आहे इथे. त्याच्यानंतर 5 ते 6, 6 ते 7 आणि 7 ते 8 याच्यामध्ये तुम्हाला GS 1चा विषय कुठला जो आहे तो जो त्या दिवशीच्या वेळापत्रकात आहे तो जो आदल्या दिवशी आम्ही सांगूच तुम्हाला. आणि इथे GS 2 आणि इथं हे याच टॉपिकवरची इथे PYQ हे तुम्हाला 1.5 तासामध्ये कवर करायचं आहे या 3 तासामध्ये. ठीक आहे. हे तुम्हाला या ठिकाणी 8च्या आधी संपवायचं आहे. त्याच्यानंतर सपोज आपण मानलं की सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत समजा तुमचा ऑफिस टाईम आहे, किंवा तुम्ही गृहिणी आहे तर तुम्ही बिझी आहे, किंवा अजून काही आहे, एवढा मोठा तुमचा जर गॅप येत आहे तर त्याच्यामध्ये मी फक्त कुणी ऑफिसमध्ये असेल तर ती जेवणाची सुट्टी असते, किंवा गृहिणी असल्या तरी पण त्यांना कामं झाल्यानंतर अर्धा तास तरी मिळतो. स्टुडंट असले तरी त्यांना ट्युशनच्या 2 ट्युशनच्या मध्ये अर्धा तासाची तरी गॅप मिळते, अर्धा 1 तासाची. तो 1 तास तुम्हाला काढायचा आहे करंट करायचा, करंट अफेअर. पण करंट अफेअर आता तुम्ही कसं कराल? तुम्ही एखादी बॅच जॉईन करू शकता, कारण तुम्ही काय
आहे तर गृहिणी आहे, नोकरदार वर्ग आहे, स्टुडंट्स आहे, तर तुम्ही एखादी बॅच जॉईन करू शकता आणि ती बॅच जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की फक्त व्हिडिओ लेक्चर ऐकायचे. आता बाहेर आम्ही कसं वाचू मॅडम त्याचं टेन्शन नाही. व्हिडिओ लेक्चर थ्रू जरी तुम्ही केलं, वाचायला मिळत असेल फारच उत्तम, 1 तास काढू शकत असाल तर फारच उत्तम, पण नसेल तर तुम्ही व्हिडिओ मार्फत पण करंट अफेअर संपवू शकता. वेटेज आहे, मार्क्स आहे म्हणून सोडता येणार नाही. ठीक आहे, हा 1 तास तुम्हाला इथे काढायचा आहे. त्याच्यानंतर घरी आल्यानंतर रात्री तुम्हाला फक्त 2 तास द्यायचे आहे. त्याच्यामध्ये 1 तास तुम्हाला मॅथ्स आणि रिझनिंगची प्रॅक्टिस करायची आहे. सायंकाळी जेवण वगैरे सगळं झालं की 8-9 वाजता काय तर आता झोप येते त्या टाईममध्ये तुम्ही मॅथ्स आणि रिझनिंगची प्रॅक्टिस करू शकता आणि 9 वाजता तुम्हाला परत फॉलोअपला यायचं आहे सगळ्यांनी. ठीक आहे, 9 वाजता लाईव्ह तुम्हाला यावंच लागेल आणि 10 ते 3:30 परत तुम्हाला काय करायचे तर एक छान मस्त डीप झोप तुम्हाला घ्यायची. जोही तुम्हाला सोशल मीडिया आणि मोबाईलचा वापर करायचा आहे तो या टाईममध्ये तुम्ही मोबाईल वापरू शकता तुमच्या ऑफिस टाईमला. ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही. म्हणजे अशा प्रकारे तुमचा काय झालेला आहे तर 7 तासांचा एक चांगला शेड्यूल मी सकाळी उठणाऱ्यांसाठी दिलेला आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. आता जे सकाळी नाही उठू शकत किंवा ज्यांचं सकाळची शिफ्ट आहे किंवा जे सकाळी उठू शकत नाही, जे रात्री जागू शकतात त्यांच्यासाठी आपण दुसरा केलेला आहे. मग रात्री जागणाऱ्यांसाठी आपण किंवा ज्यांची मॉर्निंग शिफ्ट आहे त्यांच्यासाठी हा एक शेड्यूल राहील ज्याच्यामध्ये सकाळी 6 ते 7 आणि 7 ते 8 त्यांना काय करायचं आहे तर इथे PYQची प्रॅक्टिस आणि मॅथ्स अँड रिझनिंगची प्रॅक्टिस करायची आहे. हे PYQचं कोणतं ते GS1 आणि GS2. मॅडम उठल्याच कसं करू मॅडम आम्ही मॅथ्स अँड रिझनिंग मॅडम? आता हे तर काहीतरी ऑर्डर्स तुम्ही इथेच कसं मॅथ्स अँड रिझनिंग टाकलं त्याचं कारण सांगते. जे सकाळी उठू शकत नाही त्यांच्यासाठी सकाळी उठल्या कारण ते रात्रीचे जागू शकतात. सकाळी उठल्या जर एखादा भारी विषय जर त्यांना दिला ना तर ते झोपेही जातील आणि ते झोपतील. म्हणून तिथे मॅथ्स टाकला आहे कारण तिथे सॉल्व्ह करावं लागते. नुसतं वाचून तुम्ही झोपू शकता म्हणून तिथे मॅथ्स टाकलेला आहे. एकदम विचार करून प्लॅन बनवलेले आहे म्हणून शक्यतोवर तुम्ही हेच फॉलो करा. तर इथे मॅथ्स अँड रिझनिंग आणि PYQचे जे GSचे सब्जेक्ट आहे त्याची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. आणि परत इथे 8 ते 6 आपण ऑफिस टायमिंग दिलं आहे. इथे 1 तास तुम्हाला कशा करायचं आहे करंट अफेअरचे व्हिडिओ लेक्चर करायचं आहे. वाचू शकत असाल तर वाचायचं आहे. ठीक आहे, मग तुम्हाला आता 9 वाजेपर्यंत काहीच नाही. 9 वाजता 9 ते 9:30 तुम्हाला काय करायचं तर फॉलोअप लाईव्ह यायचं आहे. ठीक आहे, लाईव्ह यायचं आहे. आता 9:30 ते 10:30 मध्ये 1 तासामध्ये तुम्हाला सायन्स करायचं आहे आणि परत जे मॉर्निंग सारखं होतं इथे 10:30 ते 11:30, 11:30 ते 12:30, 12:30 ते 1:30 वाजेपर्यंत तुम्हाला GS1 आणि GS2 करायचं आहे. आणि इथेच याचे काय करायचे तर PYQ पण याच्यासोबतच करू शकता किंवा वेळ नाही पुरला तर तो तुम्ही इथे पण करू शकता. आलंय लक्षात? एकदम सोपं आहे, काही जास्त लोड घ्यायची गरज नाही. इन बिटवीन ज्यांच्या शिफ्ट आहे त्यांनी पण अशा 7 तास तुम्हाला मिनिमम काढायचेच आहे. अशा प्रकारचा हा शेड्यूल आहे आणि तुम्हाला हा फॉलो करावाच लागेल. हा तुम्हाला मिळेलही, काही मोठी गोष्ट नाही. पण जर तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की आपलं हे होतं का 1 तासामध्ये, त्याच्यासाठी आम्ही आहे. पटापट तुम्हाला वाचायचं आहे. रोज रात्री 9 वाजता तुम्हाला रिव्हील होईल उद्या काय करायचं आहे. त्याच्याशिवाय नाही, वीकली पण रिव्हील होणार नाही तुम्हाला की या वीकचं काय आहे. नो, रविवारी टेस्ट आहे 11 ते 12च्याच टाईम आहे. 11:10ला तुम्हाला नोटिफिकेशन की टेस्टसाठी तयार राहा. ऑनलाईन तुम्हाला ॲपवरती येऊन टेस्ट द्यायची आहे सो दॅट तुमचा रेकॉर्ड राहील. आणि तुम्हाला सांगते यशाही परिस्थितीतून टॉप करणारे हे लोक जास्त असतात. हे लिहून घ्या, तुम्हाला आम्ही ट्रॅकर रेकॉर्ड दाखवू. खूप जास्त वेळ असला ना तर आपण टाइमपास जास्त करतो, कमी वेळ आहे तर प्रॉडक्टिव्हिटी जास्त असते आणि तुम्हाला टार्गेट कंप्लीट करण्यावर तुम्ही पहिलं फोकस असलं पाहिजे ना की सध्या रिव्हिजनवर. ठीक आहे, चला मग आता हा डाऊट तुमचा क्लिअर झाला की कशा प्रकारचं आपलं शेड्यूल असलं पाहिजे. मी तुम्हाला कॅलेंडर दाखवलेलं आहे तशा प्रकारे तो हे पण करायचं आहे. त्याच्यानंतर हां, तर सगळ्यात आता महत्त्वाचं म्हणजे की मॅडम आज आपल्याला काय करायचं आहे तर एक रिव्हील करते मी तुमच्यासमोर की आज 14 आहे, 15 तारखेचा जो सिलेबस आहे तो मी तुमच्यासमोर रिव्हील करते आहे एका दिवसाचा. तर कशा प्रकारे आहे, काय आहे, तो कसा तुम्हाला येईल ते पण सांगते. त्याच्यात तुम्हाला ट्रॅकर शीट मिळतील. ट्रॅकर शीट म्हणजे अशा PDF फाईल मिळतील ज्या तुम्हाला काढायच्या, आपल्या याच्यावरती लावायच्या आहे अभ्यासिकेच्या ठिकाणी. आणि एक एक गोष्ट जितकं टार्गेट तुमच्या समोर राहील, जितके टार्गेट तुमच्या समोर राहील याच्या सब्जेक्ट वाईज विषय गणित, तसं तुम्ही तिथे ते झालं की तिथे सॉरी कट करणार आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला दाखवते बघा. अशा प्रकारचा तुम्हाला काय मिळणार आहे तर एक टाइम टेबल मिळणार आहे. ठीक आहे, आता हा फक्त एका वीकचा असेल. याच्यामध्ये तुम्हाला हळूहळू काय होईल एक एक रिव्हील होईल. ठीक आहे,
आणि तुम्हालाही माहिती आहे की पहिला संडे आपण घेतलेला नाही आहे, कन्सिडर नाही केला आहे, कारण तो लगेच 2 दिवसांनी येतोय, म्हणून संडेला पण या संडेला पण टार्गेट राहतील आणि मग पुढच्या संडेपासून टेस्ट राहील. ठीक आहे. आता पहा, जसं फॉर एक्झाम्पल बघा 15 मार्चला म्हणजे आज रात्री तुम्हाला हे टार्गेट मिळेल. ठीक आहे. 15 मार्चला सायन्सचे कोणते विषय करायचे आहेत त्या 2 तासामध्ये तुम्हाला फक्त एक कॉल झाली, इथे सेल आहे हे. ठीक आहे. हे सेल आहे. ठीक आहे. पहा, तर या ठिकाणी सेल म्हणजेच काय आहे तर पेशी ह्या याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. सेल म्हणजे काय, पेशींचा इतिहास, त्याचे काय भाग असतात आणि पेशी अंगके. ठीक आहे. म्हणजे सेल ऑर्गॅनेल्स इंग्लिशवाल्यांसाठी. हे तुम्हाला काय करायचं आहे, एवढेच फक्त इतकेच टॉपिक करायचे. उद्या तुम्हाला सायन्सच्या स्लॉटमध्ये 7:30 ते 9:30 मध्ये. कशातून करायचे, तुम्हाला आवडते तो सोर्स, नाही तर मी सचिन भस्के सरांचं पुस्तक जे आहे ते अक्षय सरांनी म्हणजे जे आपली सायन्सची फॅकल्टी आहे त्यांनी सजेस्ट केलेलं आहे. सचिन भस्के सरांच्या बुक्समधून तुम्ही करू शकता. ठीक आहे. इथे हे झालं. त्याच्यानंतर मग जेव्हा तुम्ही करंटच्या स्लॉटला याल तर आपलं सध्या आपण सिम्प्लिफाईड 2023ची जी आहे ते कव्हर करून घेतो आहे, जानेवारी ते डिसेंबर. याच्यामध्ये राजकीय घडामोडीचा पार्ट 1. राजकीय घडामोडीचा पार्ट 1 म्हणजे काय मॅडम, तर पार्ट 1 म्हणजे त्यातला राजकीय घडामोडी हे किती आहे त्याच्यानुसार तुम्हाला हार्डली 1 तासामध्ये, 1 तास दिल्यान करंटमध्ये किती तुम्ही करू शकता तितकं तुम्हाला राजकीय घडामोडी करायचं आहे. म्हणजे जर तुमची कॅपॅसिटी असेल तर 3, 4, 5 पानं लक्षात ठेवण्याची असेल तर ती तितकी तुम्ही करा. मग मॅडम राजकीय घडामोडी 1 म्हणजे मग इथे काय राहील, मग इथे काय राहील, इथे काय राहील, तर तो हळूहळू रिव्हील होईल. एकाच दिवशी तुम्हाला राजकीय घडामोडी इथे संपायचं नाही आणि जे पॉसिबल पण नाही आहे, करूही नाही. 1 तासात किती होतं आणि ते पण छान मस्त 2-3 दिवसाच्या हिशोबाने तुम्ही त्याला तुकडे करा आणि त्याच्यानुसार तुम्हाला ते करायचं आहे. ठीक आहे. आणि मग टेस्ट ते संपल्यानंतर टेस्ट तर होणारच आहे त्याच्यावर. ठीक आहे. पण ते एंडला. त्याच्यानंतर रिझनिंगमध्ये तुम्हाला सध्या डायरेक्शन म्हणजेच दिशाज्ञान 1 म्हणजे पूर्ण दिशाज्ञान जर समजा चॅप्टर इतका मोठा असेल तर त्याच्यामध्ये पैकी अर्धा तुम्हाला करायचा आहे याच्यामध्ये. ठीक आहे. तर जितकं होते तितकं तुम्हाला त्या वेळेमध्ये करायचं आहे. अर्धा म्हणजे किती मॅडम, तर जितकं होते तितकं. ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी पण जिथे जिथे तुम्हाला 1, 2 असं लिहिलेलं आहे तर म्हणजे त्याचा अर्थ की तो पूर्ण त्या दिवशी संपणं अपेक्षित नाही आहे. 2 तासात तो संपणे म्हणजे प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाही आहे. ठीक आहे. म्हणून मग जिथे 1, 2 असं लिहिलेलं आहे त्याचा म्हणजे त्याचा पुढचा पार्ट पण दुसऱ्या दिवशी कंटिन्यू होणार आहे. ठीक आहे. म्हणून त्या 2 तासामध्ये 1 तासामध्ये जेवढा वेळ आहे तुम्हाला काय करायचं आहे तर पक्क एकदम स्टंच त्या ठिकाणी काय करायचं आहे त्याचा फोकसनी अभ्यास करायचा आहे. जितकं संपवता येईल तितकं आणि पण चांगलं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आता GS1 मध्ये पहिल्या दिवशी पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र आहे आणि इकॉनॉमिक्स हे 2 सब्जेक्ट ॲट अ टाइम चालवत आहे. तर पॉलिटी तर मी करून घेत आहे तुमच्याकडून टार्गेट्स. पहिल्या दिवशी तुम्हाला घटनेची पार्श्वभूमी करायची आहे, 2 तासाचं आहे आपल्याला. घटनेची पार्श्वभूमी तुम्ही पटकन वाचता. संविधान निर्मितीची प्रक्रिया हे तुम्हाला पटकन वाचायचं आहे. कुठल्याही नोट्समधून करा. रंजन कोळंबे असेल, कोकाटे सरांची नोट्स असेल किंवा कोळंबे असेल, तुम्ही त्याच्यातून ती पटपट वाचायची आहे त्या 2 तासामध्ये. आणि PYQ प्रॅक्टिसचा जो टाईम दिलेला आहे आपण तिथे PYQ त्याच्यावरचे बघून घ्यायचे आहे. हे 2 तासात पॉसिबल आहे. इकॉनॉमिक्सचं जे आहे इकॉनॉमिक्स तुमचं करून घेत आहे पवन सर, राईट. म्हणजे ते त्यांनी डिकोड केलं आहे तुमच्यासाठी. पहिल्याच दिवशी त्यांनी सार्वजनिक वित्त हा टॉपिक जेव्हा सिलेक्ट केला तर आम्ही त्यांना क्वेश्चन विचारला की पहिल्याच दिवशी सार्वजनिक वित्त पोरांना इकॉनॉमिक्समध्ये. ते बोलले की मला त्यांची स्ट्रॅटेजी थोडी वेगळी आहे. त्यांचं म्हणणं होतं की मला जास्तीत जास्त वेटेजवाले जे आहे ते पहिले करून घ्यायचे आहे मुलांकडून. म्हणजे भरपूर मार्क्स देणारे जे मुद्दे आहेत ते तुमच्याकडून ते पहिले करून घेत आहे. प्रत्येक टॉपिक कवर होणार आहे त्याच्यामुळे त्याचं टेन्शन घ्यायचं नाही की हे होणार की ते नाही होणार. सगळं होणार ते तुम्ही आमच्यावर सोडून द्या, ते आमचं बर्डन आहे. ठीक आहे. फक्त एवढी गॅरंटी देते प्रत्येक विषयाच्या शिक्षकाची पद्धत वेगळी असू शकते टार्गेट देण्याची. ठीक आहे. तर सरांनी काय केलं आहे, रोज तुम्हाला 1 पंचवार्षिक योजना करायची आहे तर इथे पहिली पंचवार्षिक योजना करायची जी करायला 10 ते 15 मिनटं लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सार्वजनिक वित्त आणि राजकीय धोरण इतकं करायचं आहे, हे टॉपिक वाईज. मग बजेटचे प्रकार, वैशिष्ट्य आणि गुणधर्म करायचं आहे. बजेटचे प्रकार आणि भारतीय वापर, बस इतकंच करायचं आहे. याच्यामध्ये पूर्ण सार्वजनिक वित्त संपलं का नाही, जेवढे टॉपिक दिले तितकेच. कशातून, देसलेमधून किंवा कोळंबेमधून. बस टॉपिक उचलायचा आणि करायचं. पूर्ण पुस्तक त्या पूर्ण टॉपिक्स पूर्ण तो धडा करायचा नाही आहे. बरोबर हे सिलेक्टेड टॉपिक त्याच्यातून वाचायचे, त्याचे PYQ प्रॅक्टिस करायची. हे सगळं काही तुमचं म्हणजे याच्यामध्ये सगळं काही व्यवस्थित कवर होते. हे एका दिवसाचं मी फक्त रिव्हील केलेलं आहे. याचे फॉलोअप्स होणार आणि अशा प्रकारे तुम्ही पुढे जाणार. ठीक आहे.
सो आय थिंक मी आता सगळ्या प्रश्नांचं तुमचं उत्तर दिलेलं आहे. कसं जायचं, पुढे काय होणार वगैरे वगैरे हळूहळू तुम्हाला रोज अपडेट येतील आणि रोज तुम्हाला आमच्यासोबत कनेक्शनमध्ये राहायचं आहे. रोज काय, हर 2 तासानंतर तुम्ही आमच्यासोबत कनेक्शनमध्ये राहणार आहे. ठीक आहे. आणि याच्याही पलीकडे तुम्हाला वाटलं की या टाईममध्ये मॅडम माझं हे जमत नाही, तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नोटिफिकेशन पाठवणे आमचं काम आहे. कारण असं होऊ शकते की 1-2 वेळा जर सपोज तुम्ही केलं नाही, तुम्ही जर हलगर्जीपणा करत आहे किंवा तुम्ही दुसऱ्या एखाद्या कामात व्यस्त आहे आणि परत तिसरं नोटिफिकेशन आमच्याकडून तुम्हाला गेलं की अरे आता हा विषयाचं नोटिफिकेशन आहे, तर तुम्हाला थोडी तरी मनाची लाज वाटली पाहिजे की अरे यार आपले 2 स्किप झाले, आता आपल्याला बसावं लागतं. तर तो एक वॉच राहील. तुम्ही त्याचा कसा यूज करून घेता टेक्नॉलॉजीचा हे तुमच्यावर आहे, तुमच्या संयम नियमावर आहे. तुम्हाला सोशल मीडियासाठी पण टाईम दिलेला आहे. तुम्हाला झोपेची, तुमच्या आहाराची सगळी काळजी घेण्यात आलेली आहे. हे स्टेप्स आहे, जर तुम्ही फॉलो केले, आमच्यासोबत राहिले तर हमखास तुमचा रिझल्ट आहे 60+ आहे. 90 दिवस भरपूर आहे. हर रोज तुम्हाला जिंकायचं आहे, हर रोज तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. रविवार तुम्हाला आपण रिलॅक्ससाठी दिलेला आहे. त्या ठिकाणी फक्त 11 ते 12 टेस्ट होईल. ती टेस्ट 100 मार्कांची दिल्यानंतर त्याचं किती मार्क्स मिळाले इम्पॉर्टंट नाही आहे, 100 प्रश्न कव्हर करणं इम्पॉर्टंट आहे. कारण ती प्रॅक्टिस झाली पाहिजे आजपासून आपली. वीकचे जेवढंही टार्गेट आहे त्या टार्गेटवरच त्याच टॉपिकवरती ती टेस्ट होईल 100 मार्काची. त्याच्यानंतर तुम्हाला ॲनालिसिसचे लेक्चर ॲपमध्येच मिळेल. त्या फॅकल्टीज येऊन तुम्हाला ॲनालिसिस करतील. ते सगळं तुम्हाला छान PDF पण मिळणार आहे ना, त्या PDFवरच सगळं लिहायचं. जे फॅकल्टी एक्सप्लेन करेल, एक्स्ट्रा नॉलेज देईल किंवा बाकीचे 4 समजा ABCD पैकी जर C ऑप्शन आहे तर मग ABD पैकी जे बद्दल जी एक्स्ट्रा माहिती देईल ती तिथेच लिहून घ्यायची आहे. म्हणजे ते 100 प्रश्न तुमचे तयार झाले, त्याचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तयार झालं, ॲनालिसिस झालं, 3-4 तास त्याचं ॲनालिसिस बघून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते पूर्ण पाठ करायचं. त्याच्यावरती काय चुकलं ते लक्षात घ्यायचं, ॲनालिसिस झालं, दिवसभर रविवार तुमच्यासाठी मोकळा आहे. आणि असे प्रत्येक वीकली जी टेस्ट आहे ही अतिशय मेहनतीने बनवण्यात येत आहे. त्याचे हर एक प्रश्नावरती काम होणार आहे. अशीच कुठली काही टेस्ट होणार नाही आहे ती. त्याच्यामुळे ते सगळे पेपर तुम्हाला बंडल ती जमा करायचं आहे, हार्ड कॉपीवर सगळं लिहून आणि तेच पेपरला जायच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, रिव्हिजन मारून तुमचं झालं पाहिजे सगळं. ओके सर, अजून बाकी तुमचे काय डाऊट्स आहे? आय थिंक मी आता सगळं कव्हर केलेलं आहे. तुम्हाला काय करायचं आहे काय नाही, बाकी सगळे कामं तुम्ही रविवारी करू शकता. आज तुम्हाला 9 वाजता रात्री टार्गेट येईल आणि त्याच्यावरती आज 9 वाजता रात्री टार्गेट आल्यानंतर काय करायचं तर सिम्प्लिफाईड सांगायचं आहे. तर मग सिम्प्लिफाईड आपल्या आज तर तुमचं काम काय राहील, आज 9 वाजता तुमचं हे आल्यानंतर म्हणजे आज काय रोजचंच तुमचं काम काय राहील की तुमचं जसंही हे टार्गेट आलं 9 वाजता तर 9 ते 9:30 तुमचं फॉलोअप झालं की तुम्हाला झोपायला जायच्या आधी उद्या काय आहे बाबा, सेल आहे, सेल ऑर्गॅनेल आहे. ओके, मग पहिले समजा सचिन भस्के करत असाल तर ते पुस्तक सचिन भस्के सरांचं सायन्सचं पुस्तक काढून ठेवणे, ते पेजेस पहिलेच लक्षात ठेवणे. अच्छा, हे याच्यातून करतो. ओके, सिम्प्लिफाईड लागते काय उद्या? ओके, मग सिम्प्लिफाईड आपल्या डेस्कवर काढून ठेवणे उद्यासाठी. त्याच्यानंतर डायरेक्शन मी याच्यातून करणार आहे, माझ्या त्या नोट्स आहे. ओके, त्याच्यातून करणार आहे, मग ते काढून ठेवणे. किंवा एखाद्या ॲपमधून तुम्ही करत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी कोर्सेस घेतले असाल त्याच्यातून करत असाल तर ते पहिले सगळं काढकूड करून ठेवून देणे, त्याच्या नोट्स, रफ पेज, पेन, पेन्सिल सगळं. मग अच्छा, पॉलिटीचा एवढा पोर्शन आहे, मग त्याचे MCQचं बुक, पॉलिटीची नोट्स एवढ्या टॉपिकची आणि इकॉनॉमिक्सची नोट्स, त्याच्यातलं काय एवढं फक्त नोट्स सगळं टिक करून ठेवून द्यायचे तुम्हाला, बस एवढं वाचायचं आहे म्हणून त्या चॅप्टरमधलं. हे सगळं तुम्हाला तुमच्या डेस्कवरती आज रात्री 9 वाजता नंतर म्हणजे आज 9 वाजता 9 ते 9:30 तुमचं फॉलोअप होईल. हे तुम्हाला उद्यासाठी तयार ठेवायचं आहे. म्हणजे उद्या जेव्हा तुम्ही तुमच्या डेस्कवर बसाल 7 वाजता म्हणा 6 वाजता ज्याला तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बसाल आणि जर आपला फॉलो करत असाल, फॉलो जो करायचाच आहे, जर त्यानुसार जर तुम्ही बसले तर त्यावेळेस तुम्हाला आता काय आहे टार्गेट आणि आता मी पुस्तक आणतो तो टाइमपास करायला तुमच्याजवळ वेळ नाही आहे. आदल्याच रात्री तुम्हाला हे सेटअप लावून ठेवायचं आहे. जो कितीही जीवार आलं, कितीही थकले असाल तरीही, कारण की दुसरा दिवस आपल्याला मोडायचा नाही आहे त्याच्यामध्ये, बरोबर. मग दुसऱ्या दिवशी डायरेक्टली सायन्सच्या स्लॉटमध्ये उचललं पुस्तक, सायन्स माहीतच आहे काय करायचं आहे, पटकन होते, त्या 2 तासात होतं. तुम्ही प्रोडक्टिव्ह राहिले तर होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पटकन सिम्प्लिफाईड काढली की करा, नाही तर मग अरे यार काल सिम्प्लिफाईड होती, चला मग आज मी सिम्प्लिफाईड घ्यायला जातो, नाही तर मित्राला मागतो, याला मागतो, त्याला मागतो. नाही, आज रात्री
सेटअप लावून ठेवा. त्याच्यासाठी तुम्हाला आज रात्री देण्यात येत आहे टार्गेट, सो दॅट उद्या तुम्ही डायरेक्टली बसू शकाल, पटकन सगळं परफॉर्म करू शकाल. आणि ही जी शीट आहे ही अशी तुम्हाला वीकली मिळत जाईल. तुम्हाला PDF त्याची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि तुमच्या अभ्यासिकेत लावायची आहे. आणि जसजसा तुमचा हा टॉपिक काय होतो आहे कवर होतो आहे, तर तसतसं समजा आता तुम्ही याच्यामध्ये हे केलं, तर जसजसं तुम्ही कंप्लीट केलं तसतसं सेल केलं ते कट करायचं आहे. त्याच्यानंतर मग हे केलं, अच्छा हे पण केलं, असं तुम्हाला काय करायचं आहे तर कट करत जायचं आहे. अच्छा मग राजकीय घडामोडी मी केला आहे सिम्प्लिफाईडमधून, मग डायरेक्शन मी केलं आहे, असं तुम्हाला रोज जसजसं तुम्ही करताय तसं हे केलं, मी हे केलं, मग मधातच मी काय केलं हे करून टाकलं, सोपी होती पंचवार्षिक योजना, तर मग असं तुम्हाला कट करायचं. म्हणजे तुम्हाला हे रोज काय होईल, तुमच्या डोळ्यासमोर जितकं राहील तितकं तुम्ही तसतशा त्या स्लॉटमध्ये कट करा. मग मॅडम हे ब्लँक मिळेल का तुम्हाला? येस, हे तुम्हाला काय मिळेल तर ब्लँक मिळेल. रात्री 9ला तुम्हाला टार्गेट मिळाल्यानंतर तुमचं काम आहे की स्वतःच्या हाताने हे तुम्हाला बॉक्सेस भरायचे आहे. त्याच्यामुळे काय होईल, एक सिलॅबस पण लिहिता येईल, टॉपिक तुमच्या हातून जाईल आणि काय होईल की उद्या काय करायचं याच्यासाठी माइंड प्रिपेअर राहील स्वतःच्या हाताने लिहिलं असल्यामुळे. ठीक आहे, चला तर मग आय होप सगळं व्यवस्थित तुमचं क्लिअर झालेलं आहे. आणि बाकी सगळ्या डिफिकल्टीजसाठी अकॅडमीला तुम्ही कॉल करू शकता. पण सगळ्यांना सजेस्ट करा की पहिले हा व्हिडिओ बघा, ऑलमोस्ट सगळे डाऊट्स क्लिअर झाले आहे. बाकी पुढे काय काय प्लॅन राहतील ते सगळे हळूहळू तुम्हाला डेली रिव्हील होईल. ओके, चालो देन, बेस्ट ऑफ लक. अँड मी म्हणेल की फर्स्ट ऑफ ऑल तुमचं खूप जास्त कौतुक की तुम्ही इथे आलात आणि तुम्ही सिरियस कॅन्डिडेट आहात. ओके, चलो, गुड बाय.